नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. रामकृष्ण हरी. आपल्या हिंदू धर्मात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी चातुर्मास हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. चातुर्मासातील छोट्या नियमाचे पालन करून आपण भरपूर पुण्य कमावू शकतो, जे आपल्या संकट काळात ढाल म्हणून कामाला येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026चा चातुर्मास कधी सुरू होतोय, कधी संपणार, कोणते महत्त्वाचे सण येतात आणि आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चातुर्मास म्हणजे काय? मंडळी, चतुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी म्हणजेच देव उठणे एकादशीला ते जागे होतात. यामधल्या 4 महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास म्हणतो. यात प्रामुख्याने आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिने येतात. या काळात लग्न, मुंज वर्जित असतात, कारण हा काळ बाह्य आनंदापेक्षा आत्मचिंतन, साधना आणि संयमाचा असतो. या 4 महिन्यात केलेले दान, व्रत आणि जपाचे फळ जास्त पटीने मिळते. वर्ष 2026 मधील चातुर्मासाच्या नेमक्या तारखा लिहून घ्या. कोणत्या आहेत त्या? चातुर्मास प्रारंभ 25 जुलै 2026 शनिवारी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. चातुर्मास समाप्ती 21 नोव्हेंबर 2026 शनिवार कार्तिक एकादशी म्हणजेच तिला देव उठणे एकादशी असे म्हणतात. म्हणजेच यंदाचा चातुर्मास 25 जुलैपासून सुरू होऊन 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत असणार आहे. 21 नोव्हेंबरला चातुर्मास संपल्यानंतर लगेचच तुळशी विवाह सुरू होतात आणि मंगल कार्याची धूमधडाक्यात सुरुवात होते. चातुर्मासातील 4 महिने आणि सण उत्सव. या 4 महिन्यात आपल्याला सणाची मोठी रेलचेल असते. आषाढ महिना सुरुवात आषाढी एकादशीने होते आणि पुढे गुरुपौर्णिमा येते. या काळात विष्णूचे नामस्मरण आणि भगवद्गीता वाचन उत्तम मानले जाते. त्यानंतर येतो तो महिना म्हणजे श्रावण महिना. हा महिना पूर्णपणे शिवशंकराच्या उपासनेचा आहे. यात श्रावणी सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा येते. त्यानंतर भाद्रपद महिना. या महिन्यात गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी आणि अनंत चतुर्थी येते. या दिवसात गणेश अथर्वशीर्ष पठण करावे. आता शेवटचा महिना अश्विन व कार्तिक. यात नवरात्र, दसरा, दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि शेवटी तुळशी विवाह असे आपले सर्वात मोठे सण येतात. या देवीची उपासना आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासात पाळायचे सोपे नियम. तुम्ही मोठी पूजा करू शकला नाही तरी चातुर्मासात हे साधे नियम नक्की पाळा. पहिला म्हणजे संकल्प. रोज देवापाशी एक दिवा लावणे किंवा एखादी वाईट सवय सोडणे असा छोटा संकल्प संपूर्ण 4 महिने श्रद्धेने पाळा. सात्विक आहार. या काळात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. पावसाळ्यात आपली पचनसंस्था मंद असते, त्यामुळे हलका व सात्विक आहार घेणे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रोजचे नामस्मरण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय चा किमान 1 माळ जप रोज नक्की करा. वेळ मिळेल तसे भगवद्गीता किंवा गुरुचरित्र वाचावे. गोसेवा आणि दान. गरजूंना अन्न, वस्त्र दान करा. गोशाळेत जाऊन गायींची सेवा करा. त्यांना चारा किंवा गूळ खाऊ घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तुळस सेवा आणि एकादशी. चातुर्मासातील प्रत्येक एकादशीचा उपवास करा. घरी असलेल्या तुळशीला रोज सकाळी पाणी घाला आणि संध्याकाळी दिवा लावा. सेवा करण्यासोबतच काही चुका टाळणे अतिशय गरजेचे आहे. एका बाजूला नामस्मरण करायचे आणि दुसऱ्या बाजूला खोटं बोलायचं किंवा कुणाचा अपमान करायचा असं करू नका. राग पूर्णपणे टाळा. वेळेचा अपव्यय किंवा आळस न करता मन नेहमी उत्साही ठेवा. कोणालाही दुःख होईल असे बोलू नका, कारण त्याचे वाईट फळ आपल्याला भोगावे लागतात. थोडक्यात सांगायचे तर चातुर्मास हा स्वतःची
शुद्धीकरणाचा पवित्र काळ आहे. या काळात आपण जितकी जास्त सेवा करू तितका आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढेल. भगवान विष्णूंच्या कृपेचा हा चातुर्मास तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.